अस्सलाम वालेकुम. नमस्कार. प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर या ठिकाणापासून आम्ही परिवर्तनाची हाक दिली आणि ज्या परिवर्तनाच्या हाकेला एक समाजवादी विचारांची साथ मिळाली आणि तिथून 4 उमेदवार उमेदवारी करतायत. डॉक्टर इम्रान शेख, डॉक्टर शबनम, आसिफ सुलतान आणि आयशा जहागीरदार, आयशा सय्यद दीदी हे 4 उमेदवार त्या ठिकाणी कॉन्टेस्ट करतायत आणि या परिवर्तनाच्या लढाईत उतरलेत. तर ज्यावेळेस आम्ही सामान्य लोकात जातोय त्यांचा उत्साह, त्यांचा प्रतिसाद पाहून आमचा कॉन्फिडन्स लेवल 200 वर गेलाय आणि आम्हाला दिसून येत आहे की ही लढाई आम्ही नक्की जिंकणार आणि यावेळेस मुकुंदनगरकर अख्ख्या नगर जिल्ह्याला दाखवून देतील की परिवर्तन कसे घडते. तर मित्रांनो, या ठिकाणी जात असताना काही माझे स्पर्धक मित्र आता स्पर्धेत उतरलेत तर त्यांची पायाखालची वाळू जरा सरकली आहे, त्यामुळे टीका टिप्पणीवर आलेत. आणि हसद हा एक मोठा, कुराणमध्ये सांगितलंय की सगळ्यात मोठी जर स्वतःचा शत्रू कोणी असेल तर ईर्ष्या, हसद. तर काही स्पर्धक मित्रांचे हसद करणारी मंडळी आहेत, ती मंडळी मला विचारतात की सर, आपण सामाजिक क्षेत्रात काय काय काम केलेत, याला विचार न कर, त्याला विचार न कर. तर मित्रांनो, आज जरा सामाजिक क्षेत्रात त्याला कामावरच बोलूया. मित्रांनो, मला सांगा की डीजेवर गॉगल लावून नाचणे आणि गोरगरिबांना 1 डझन केळी घेऊन जाणे आणि 1 केळ देणं आणि त्या केळ देताना फोटो काढणे आणि ते फोटो प्रसिद्धी माध्यमात देणे, हा जर सामाजिक काम असेल आणि अरेरावीची भाषा करून प्रशासनाशी हुज्जत घालणे, उद्धटपणे बोलणे, हे जर सामाजिक काम असेल तर असे सामाजिक काम मला जमणार नाही किंवा मी केले नाही. मी तुम्हाला सामाजिक कामाची व्याख्याच आज समजून सांगतो. मित्रांनो, कमलनयन व्हीटीपीच्या मार्फत मी 30 मुली ज्या धुनी भांडी करायच्या, ज्या झोपडपट्टीमध्ये गोरगरीब घरातली विद्यार्थिनी होत्या, ज्यांनी ड्रॉपआउट होत्या, त्यांनी शिक्षण सोडलं गरिबीमुळं, आपल्या लाचारीमुळं, आपल्या अडीअडचणीमुळं, त्या विद्यार्थिनींना, त्या मुलींना शोधून मी आणले त्या विद्यार्थिनींना आणि त्या विद्यार्थ्यांना बेड साईड असिस्टंट म्हणून प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि महापालिकेच्या अंतर्गत जी व्हीटीपी सेंटर चालू केलं, त्या व्हीटीपी सेंटर मध्ये अशा 30 विद्यार्थिनींना मी बेड साईड असिस्टंट कोर्स शिकवला. मित्रांनो, इस्लामची शिकवण आहे की इस हात से दो तो इस हात को मालूम न पडे. यासाठी आम्ही भरपूर कामं केली, परंतु लोकांना दाखवली नाही. परंतु आज काही लोकांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे आणि आजपर्यंत मुस्लिम समाजात नेतृत्व का डेव्हलप नाही झालं याचं कारण शोधायची वेळ आली तर मला दिसतं की एकमेकांविरुद्ध हसद, एकमेकांची ईर्ष्या, एकमेकांची पाय ओढणं. मित्रांनो, बस झालं, आता बंद करायचंय, आता परिवर्तन घडवायचंय. तर तुम्हाला आज माझी कामं दाखवणं गरजेचं आहे. या 30 विद्यार्थिनी, या 30 मुलींनी मला अभिमान वाटतो की अल्लाने माझ्या हातून त्यांचं हे काम करवलं. आज हे 30 मुली नक्कीच त्या सुद्धा बाईट देतील तुम्हाला, त्या सुद्धा तुम्हाला येऊन सांगतील की सरांनी आमच्यासाठी काय केलं. आणि या विद्यार्थिनींनी ज्यावेळेस शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, या मुली धुनी भांडी करायच्या. मित्रांनो, आज त्या मुली स्वतःचा संसार स्वतः सांभाळतायत, स्वतःचा परिवार सांभाळतायत. किसी के रोजी रोटी का हिस्सा बनणे, हे पहा, रोजी रोटी देणारा अल्लाह आहे, रोजी रोटी देणारा वरती बसलाय, आपण माध्यम आहोत आणि माझ्या माध्यमात थ्रू त्यांना आज रोजी रोटी मिळाली आणि त्या ठिकाणी उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावर. तर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मागील 7 वर्षात आरोग्य क्षेत्रात काम करत असताना माणुसकीचं घर मी जपलं. युनायटेड सिटी हॉस्पिटल, अल्पसंख्याक समाजातील सर्वात मोठं हॉस्पिटल मी उभं केलं, ज्या ठिकाणी माणुसकी जपली जाते, ज्या ठिकाणी गोरगरिबांची मदत केली जाते. आणि या हाताने जी केलेली मदत आहे ना, मी या हाताला कळू दिली नाही, पण आज सांगायची वेळ तुम्ही आणलीत. मित्रांनो, दुसरी गोष्ट, हेल्पिंग हँड फाउंडेशन. या हेल्पिंग हँड फाउंडेशनद्वारे ज्या वेळेस गोरगरिबांची मदत केली जाते तर 30 विद्यार्थिनी त्यांनी सुद्धा शोधल्या बेड साईड असिस्टंट कोर्स करण्यासाठी, नर्सिंग शिकवण्यासाठी. तर त्या विद्यार्थिनींना त्यात 8 ते 10 मुस्लिम विद्यार्थिनी होत्या आणि मी बेड साईड असिस्टंट कोर्स करावला होता. तर त्यात सुद्धा किमान 25-26 मुली या मुस्लिम समाजाच्या मुली होत्या. तर या मुलींना त्या ठिकाणी बेड साईड असिस्टंट कोर्स शिकवला गेला, त्यांना नर्सिंग शिकवलं गेलं. आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. बूथ हॉस्पिटल असेल, शहरातले विविध हॉस्पिटल असतील, या ठिकाणी मुली काम करतात आणि त्यांच्याच दुवांमुळे मी इथपर्यंत आलोय आणि मला त्यांची भरभरून दुवा मिळाली. दुसरी गोष्ट मित्रांनो, कला क्षेत्र असो, तुम्ही जाऊन विचारू शकता. सईद भाई आहेत आपले,
इक्बाल भाई आहेत आपले, आबिद हुसेन आहेत आपले, यांना विचारा डॉक्टर इम्रानचं कला क्षेत्रात योगदान काय आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सांगतो स्पोर्ट्स क्षेत्रात नगर शहरातला कुठलाही खेळाडू, नगर जिल्ह्यातला कुठलाही खेळाडू, कुठलीही क्रिकेटची स्पर्धा असो, कुठली शरीर सौष्ठव स्पर्धा असो, या सगळ्या स्पर्धेमध्ये जर कोणी उभं राहत असेल तर डॉक्टर इम्रान उभे राहतात. सामाजिक दायित्व समजून याचा उद्देश की कुठे राजकारणात यायचंय किंवा कुठं काही देखावा करायचा म्हणून नाही, तर फक्त एकमेव उद्देश की ही समाजसेवा आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे. समाजातील काही कलागुण असणारे लोक पुढे येत आहेत तर त्यांच्यासाठी उभं राहणं हे माझं सामाजिक कर्तव्य आहे. या जाणीवेने मी तिथे येतो मित्रांनो. या ट्रॉफीज तुम्हाला दाखवून देतील की स्पोर्ट्स क्षेत्रात माझं काम काय आहे. दुसरी गोष्ट की आरोग्य क्षेत्रात काम करत असताना कॅन्सरचे पेशंट असतील, त्यानंतर सगळ्यात मोठं काम, जर माझं काम पाहायचं आहे ना, तुम्ही सत्तार खानला विचारा की आपलं काम काय आहे. दुसरी गोष्ट कोविड. अहो मित्रांनो, तुम्ही मला विचारता डीजेवर नाचणाऱ्यांना तुम्ही सामाजिक काम म्हणता, मला बुद्धीची कीव येते ज्यांना जे डीजेवर नाचणं जर सामाजिक काम वाटत असेल आणि तुमचं म्हणणं आहे की ही लोक गुंड झुंड प्रवृत्तीची भांडणामध्ये जातात का हो. जर सामाजिक काम दाखवायचं असेल तर लोकांनी आधी भांडण करावं आणि मग तुम्ही त्यांच्या मध्ये जाणार आहेत का. आम्ही काम करू, लोकांनी भांडण करू नये, लोकांनी सुसंस्कृत व्हावं, सुशिक्षित व्हावं, लोकांच्या हातात आहे ना लाकडी दांडके नसून पेन असावा, ही आमची भावना आहे आणि आम्ही त्याच भावनेने काम करणार. कोविड मधलं काम तुम्हाला सांगतो मित्रांनो, बोलायची वेळ आली म्हणून सांगतो. माझं कोविडचं काम विचारायचं असेल ना, तुम्ही ऍडव्होकेट हाफिज हाजीदारांना विचारा, तुम्ही इरफान भैया डायमंडला विचारा. जर माझं कोविडचं काम विचारायचं असेल ना, प्राध्यापक कांबळेंना विचारा. या ठिकाणी स्वतःचे आई वडील, मीच नाही असंख्य डॉक्टरांनी स्वतःचे आई वडील गमावून, आप्तेष्ट गमावून कोविडमध्ये लोकांची कामं केली. का काम केलं? फक्त पैसे कमवण्यासाठी नाही हो. तुम्ही जर नकारात्मक दृष्टीने त्याला पाहत असाल तर प्रॉब्लेम तुमच्या दृष्टीत आहे. अपन म्हणू ना, इलाज बीमारी का हो सकता है, नजरिया का नहीं हो सकता. तो नजरिया इंपॉर्टंट आहे. तुम्ही तिथं कसं पाहता हा तुमचा दृष्टिकोन आहे. तुमची बुद्धी जर ईर्ष्या असेल तर तुम्हाला नकारात्मकच सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. परंतु असंख्य मुकुंदनगरकरांची दृष्टी सगळं पाहते आणि हे पब्लिक हे बाबू सब जानतीये, सगळं त्यांना कळतंय काय आहे काय नाही. हे परिवर्तन त्यावेळेस दिसेल तुम्हाला, त्यावेळेस तुमची सुद्धा डोळे उघडतील, काळजी करू नका. दुसरी गोष्ट, कोविडमध्ये काम करत असताना स्वतःची आई गमावली आहे. 427 पेशंट मध्ये 21 डेथ झाल्या तर 21वी आई गमावली. याच्यापेक्षा सामाजिक काम जास्त काय करायचं. याच्यानंतर सुद्धा हॉस्पिटल उभारणीसाठी कष्ट करून स्वतःचे काय म्हणू आपण सगळं पणाला लावून आम्ही हे उभारलं. आणि छाती ठोकपणे सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाच्या माणसाने पुढे येऊन, सामान्य कुटुंबातून येऊन एक आरोग्याचं जे दालन उभं केलंय, आरोग्य क्षेत्रातलं जे काम उभं केलंय ना, ते अभिमानास्पद आहे. प्रत्येक मुकुंदनगरकरांसाठी, प्रत्येक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीसाठी आणि प्रत्येक सामान्य नागरिकासाठी, तो कुठल्याही समाजाचा असो, त्याला आमच्यासारख्या सामान्य माणसांनी केलेलं काम आहे ना, हे अभिमानास्पद आहे. याची प्रचिती नक्कीच तुम्हाला या निवडणुकीत पण दिसेल. परंतु इस्लाम की शिकवण है, इस हाथ से अच्छा काम करो तो इस हाथ को पता न चले, और सामने वाले को मदद करो तो उसके आंख में वो शर्म ना हो, उसके आंख में किसी की मदद ली है मैंने, ऐसा उसकी भावना ना हो. इसके लिए आज तक हम ये चीजें बताते नहीं थे. लेकिन दोस्तों, समाज सेवा का मकसद और समाज सेवा की व्याख्या चेंज करनी है, इसलिए आज बताया हूं कि समाज सेवा किसको कहते हैं और समाज सेवा क्या करेंगे. हाँ, ये बात मैं फिर से दोहराता हूं, डीजे पे नाचना या प्रशासन से, लोगों से गैरवर्तन करना, ये अगर समाज सेवा होगी तो ये समाज सेवा हम कर नहीं सकते. हम सलोखे से बात करेंगे. कोविड में मनोज पाटिल साहब, डीएसपी साहब, इन लोगों ने हमारे पीठ पे कौतुकाची थाप दिली. का दिली? आमच्या कामाला पाहून, आमच्या कर्तृत्वाला पाहून. तर पोलिसांना पाहून घाबरून जाऊन लांब जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही, तर प्रशासनाशी वेळोवेळी मदत घेऊन चांगलं काम करणारे आम्ही आहोत. यासाठी माझं काम काय आहे, मेरा काम जनता को पता है, मेरा काम सामान्य मुकुंदनगर को पता है. थँक्यू, धन्यवाद.